तर कोकणात सध्या चांगलाच पाऊस बरसतोय। राजापूरमध्ये जोरदार पाऊस होतोय। नद्यांपाठोपाठ इथले लहान ओढे सुद्धा दुथडी भरून वाहत आहेत। भूगावमधल्या कुंभारवाडी, बौद्धवाडी आणि ब्राह्मणवाडीचा संपर्क तुटलाय। त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी मोठी अडचण होतीये। तळ कोकणात पावसाचा जोर कायम आहे। कणकवली आचरा राज्यमार्गावर पाणी आलेलं आहे, त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे। सिंधुदुर्गमधील जानवली नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। कणकवलीतील 15 ते 20 गावांचा संपर्क तुटलाय। रत्नागिरीतल्या चिपळूण तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपलंय। रत्नागिरीतल्या सावर्डे परिसरात जोरदार पाऊस झालाय। सावर्डे स्मशानभूमी परिसरात पाणी वाढलंय। तर दक्षिण रत्नागिरीला पावसानं ऊन काढलेलं आहे। अर्जुना आणि या ठिकाणच्या इतर नद्या दुथडी भरून वाहू लागल्यात। अर्जुना नदीचं पाणी राजापूर शहरातल्या जवाहर चौकात आलेलं होतं। व्यापाऱ्यांना या ठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। संगमेश्वर तालुक्यातल्या कुरधुंडात या ठिकाणच्या संरक्षक भिंतीला तडे गेलेले आहेत। ही भिंत कोसळण्याची आता भीती निर्माण झालेली आहे। बेजबाबदार ठेकेदारांच्या निकृष्ट कामाचा हा नमुना म्हणताय। प्रशासनानं तातडीनं उपाययोजना कराव्या अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जाते। तर नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालाय। मुसळधार पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। अनेक भागात लागवड केलेली रोपं वाहून गेली आहेत। शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय।